मुंबईच्या वांद्रे पूर्व परिसरात गरीबनगर इथे रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्याचं काम सुरू आहे। गेल्या 3 दिवसांपासून शेकडो अनधिकृत झोपड्या इथून हटवण्यात आल्या। सर्वसामान्य मुंबईकरांना परवडणार नाही अशा ठिकाणी ही लोक अतिक्रमण करून वर्षानुवर्ष राहत होते। या परिसरात एवढ्या जागेवर घरांची किंमत काय असू शकते याबद्दलचा एक खास रिपोर्ट। मुंबईतल्या वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाला लागून शेकडो झोपडपट्ट्या वर्षानुवर्ष उभ्या आहेत। मात्र उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर या अनधिकृत झोपडपट्ट्यांवर बुलडोझर चालतोय। या अतिक्रमित भूखंडांचं क्षेत्रफळ आणि झोपड्यांची संख्या ही डोळे विस्फारणारी आहे। 2300 चौरस मीटर म्हणजे जवळपास 57,000 चौरस फूट भूखंडावर ही अनधिकृत झोपडपट्टी गेल्या अनेक वर्षांपासून उभी होती। पश्चिम रेल्वेच्या जागेवर असणारं हे सगळ्यात मोठं अतिक्रमण। उद्धार होगा, रीडेवलपमेंट उनका उस स्टेशन का होगा, एलिवेटेड रोड्स बनाए जाएंगे। यहाँ पे मल्टी स्टोरीड बिल्डिंग बांद्रा टर्मिनस से लेके और इस पूरे एरिया में जहाँ जहाँ हमें रिक्वायरमेंट होगी वो करेंगे और एक ऐसी फैसिलिटी हम क्रिएट करेंगे जिससे नंबर ऑफ सर्विसेज जो ट्रेन सर्विसेज हैं वो बढ़े हमारे। मुंबईचा वांद्रे पूर्व परिसर हा घर घेण्याच्या दृष्टीने अत्यंत महागडा। या भागात फ्लॅटचा दर 25,000 ते 35,000 प्रति चौरस फूट इतका आहे। त्यामुळे या महागड्या जागेवर अतिक्रमण करणारे रहिवासी वर्षानुवर्ष फुकटात राहत होते। एवढ्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागेचे रिअल इस्टेट एक्सपर्टच्या नजरेतून हे आर्थिक महत्त्व जरा नीट पहा। ही जागाचं इव्हॅल्युएशन म्हटलं तर आजच्या तारखेला या प्रोजेक्टची व्हॅल्युएशन साधारणतः 1.5 ते 2,000 कोटी रुपये होईल। 1,500 कोटी आणि साधारणतः 1.25 एकर लँड आहे म्हटल्यानंतर 1,500 फुटात 1,500 कोटी रुपयाचा ह्याच्यामध्ये विषय आहे। म्हणजे आता अशी अनेक भूखंड आहेत आणि प्राईम लोकेशन आहे, हा तर अगदी प्राईम लोकेशनचा भूखंड आहे। खरं तर मुंबईत सर्वच परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपडपट्ट्या आहेत। दिवसागणिक त्या वाढत चालल्या आहेत। स्थानिक लोकप्रतिनिधी आणि वोट बँकेचं राजकारण हे यामागचं एक प्रमुख कारण। त्यामुळे जोपर्यंत यातून राजकीय हस्तक्षेप कमी होणार नाही तोपर्यंत अनधिकृत झोपड्या उभं राहणं हे थांबू शकणार नाही। अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।